षटक क्रमांक पहिला टीम MSD वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून हाताळण्यासाठी आलेत. अय्या ज्यांचा विचार केला तर अय्या जे कोलाड मोहल्ला या विभागाला ते बिलॉंग करतात. या संपादनाचा इशारा लेट्स प्ले. पहिलाच बॉल ओव्हरपिच होता, समोरच्या दिशेला लॉक केला बॅटर यश घाट याच्या बॅटमन. हा ब्लास्ट बॉल निघून चालला सीमा पार, येतोय हा चौकार. पहिला बॉल वरती चौकारीत असताना आपल्याला पाहायला मिळाला यश घाटच्या बॅटमन. आज चौकारीत असताना पण पहिला चांगली बॅटिंग त्याच्या गणिताने करतायत. पण पहिला बॉल असताना त्याच्या बॅटमन आलेला चौकार सांगून देतोय की ते डगआउट मधनच सेट होऊन आले. त्यावर त्याची महत्वाची 2 षटक आहेत. त्या महत्वपूर्ण 2 षटकांमध्ये मोठी आतिषबाजी त्याला करायची आहे आणि एक सुरुवात गोड त्यानं करून टीम रुद्र 11 यशवंतनगर या संघाला दिली आहे. याच षटकातील दुसरा बॉल हलक्यातनं स्टेअर करायचं होतं, बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. चांगला बॉल व्हेरिएशन व्हरायटीच्या गोलंदाजाकडे पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर स्लोवर पण बॉल राहिला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज अय्याज यानं. दुसरा बॉल हा मात्र डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अय्याज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. ओरपीच आडवा बॅटनो सेटला, आणखी एक मोठा ब्लास्ट बॉल निघून चालला सीमा पार, येतोय हा षटकार. षटकार येतोय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीनं गोलंदाज अय्याजनं बॉल हाताळला. ओव्हरपिच होता, सफल झाले होते. आडवा बॅटनो साईडला मनगटातील ताकदीचा पुरेपूर वापर करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार येतोय, षटकाच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावा सध्याच्याकडे धावफलकावरती आहेत. यश घाट हे सध्याच्या घडीला चांगले बॅटिंग करतायत. मस्करवाडी या गावाला ते बिलॉंग करतात. मस्करवाडी गावासाठीचं बरंचसं क्रिकेट त्यानं खेळलंय आणि त्यानंतर ऍज ओपनर म्हणून टीम रुद्र 11 यशवंतनगर संघासाठी खेळत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये तब्बल 10 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. मोठा फटका, आणखीन एक प्रहार केला जातोय. बॉल निघून झालाय समोरच्या दिशेला, हा मोठा फटका. षटकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अय्या ते थोडेसे महागडे राहिले. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आडवा बॅटन ऑनसाइडला बराचसा दूरवरून एक्झिक्यूट केलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा, बॅक टू बॅकचे 2 षटकार. इथून तिसरा षटकार आला तर 500 रुपयाचा अंतर ठरू शकतोय. सन्माननीय दिनेशजी पाशीलकर साहेब, त्याचबरोबरीनं संजयजी मांडलुसकर साहेब, संजयजी राजुले साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 3 षटकार, बॅक टू बॅकचे 3 चौकार आणि विकेटच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा सुद्धा कॅश प्राइज आले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळेच फुलर लेनचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता एस्टर्नचा अवैध किनारा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. धक्का बसला टीम रुद्र 11 यशवंतनगर या संघाला. पहिला यश घाट हे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल मुख्य रस्त्यावरती कोणी आपली वाहन पार्क करायचे नाहीयेत, कारण की हा संबे गावातील मुख्य रस्ता, तो मुख्य रस्ता खऱ्या अर्थानं गावकऱ्यांसाठी हा खुला राहिला पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. धक्का बसला पहिला 16 या आकड्यावरती. पहिला धक्का बसला टीम रुद्र 11 यशवंतनगर या संघाला. फलंदाज यश घाट हे मैदानाच्या बाहेर परतले. एकंदरीत जर विचार केला तर 5 बॉल मध्ये यशच्या बॅटमधून 16 धावा आल्या, 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. पाटर मैदानाच्या आतमध्ये एनॅट नंबर 3 रोहन मोरे दाखल झालेत. महादेववाडी या गावाला ते बिलॉंग करतात. महादेववाडीसाठीचं बरंचसं क्रिकेट त्याने खेळलंय. आपली सुरुवातीच्या काळामध्ये कुलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळले. त्यानंतर ज्यावेळेस कुलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांची स्थापना सन्माननीय दिनेश पाशीलकर साहेबांनी केले आणि त्यानंतर रोहन हे बॅटर सध्याच्या घडीला कुलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. याच ऑफिशियल संपादनाचा इशारा तो इट्स अ नो बॉल. विकेटच्या बाहेर पडणारा हा बॉल अनिरुद्ध सोनावले सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या माध्यमातून इथे नो बॉल घोषित करण्यात आला. फ्रीजचा इशारा येईल. फ्रीजच्या इशाऱ्यानंतर इथे मात्र बॅटर रोहन हे सध्याच्या घडीला बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतात.
5 षटकांचे मॅच पहिलं षटक मांडणारे पॉवर प्ले अय्या त्यांच्यावरती विश्वास दाखवला. अय्या सुरुवातीच्या काळामध्ये महागडे राहिले परंतु त्यानंतर यशचा विकेट त्यानं प्राप्त केला. आफ्रिकचा बॉल अय्या गोलंदाजी मागपती दाखल प्रभाबातने खेळायचं होतं. बॅटर बोलतो तितकासा चांगला संपर्क नाही. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. अडवतील फेकतील तत्वरित एक दुहेरी डाव सहजरित्या पूर्ण करण्यात आली. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय. पहिला धक्का सुद्धा बसलाय टीम रुद्र 11 यशवंत नगर या संघाला. यश गाग बाद झाले. यश गागच्या बॅटमधनं 16 धावा आल्या आणि त्यानंतर रोहन त्याच्या बॅटमधनं 2 बॉल फेस करत असताना 2 धावा आलेल्या आपण पाहिल्यात. असे एकंदरीत 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम MSD वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात. अय्या त्यांच्यावरती विश्वास दाखवला परंतु तितक्या ताकदीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली नव्हती. कारण राहिलं होतं यश गागचे बॅट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये तळपत असताना आपल्याला पाहायला मिळाले. दोन एंड बोथ एंड ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. जिथे पहिल्या मॅच मध्ये एकंदरीत जर विचार केला तर पहिलं षटक हे मात्र आपण संभेगावच्या बाजूने पाहिलं. त्यानंतर दुसरं षटक रिव्हर एंड कडनं षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज टीम MSD वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून साहिल हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. खाम गावाला ते बिलॉंग करतात. खाम गावासाठीचं बरंचसं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आलं. सातत्यानं तिथून विश्वास दाखवला MSD वॉरियर्सच्या संघमालक त्यांच्या माध्यमातून. एकंदरीत जर विचार केला तर गुजर साहेब यांचे यांनी याचा मात्र विश्वास दाखवला. साहिलवरती साहिल संघामध्ये त्यांना सामील करून घेतला आणि षटक क्रमांक दुसरे हाताळण्यासाठी साहिल यांच्यावरती त्यानं विश्वास दाखवला. रोहन मोरे 2 बॉल 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. ललित जाधव आघाडीला आले. एकही बॉल फेस त्यानं केला नव्हता. गोवे गावासाठी तर बरंच क्रिकेट ललितनं सुद्धा केलंय आणि सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला ते आपल्याला पाहायला मिळतील टीम रुद्र 11 यशवंत नगर या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं साहिल हे गोलंदाजी मागवरती पॉवर प्लेचं बंधन हटलं नाहीये. अजून दुसरं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं जिथे 3 क्षेत्ररक्षक या संघाच्या बाहेर पाहायला मिळाले. तेच इथे मात्र इशारा येतोय व्हाईट बॉलचे इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावरती. ऑफिशियल संभाषणांच्या भूमिकेमध्ये आपण अनिरुद्धजी सोनवणे सरांना पाहतोय. ते सध्याच्या घडीला स्क्वेअर लेग अंपायरांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर त्याच्यासाठी लंबाई अंपायरांच्या भूमिकेमध्ये रामजी खाने सर आपण पाहतोय. सातत्यानं कोलाड विभागामध्ये ऑफिशियल संपास म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं रायगड क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले ऑफिशियल्स सध्याच्या घडीला ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळतात. कुलरलींचा बॉल वाची कट घेतली. प्लास्टिकचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आला. अडबेल फेकेल तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 21 धावा सध्याच्या घडीला त्या स्कोर कार्ड वरती चांगली बॅटिंग राहिली. यश गाग परंतु बाद झाले. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके यश यांच्या बॅटमधून आले. 2 षटकार एका चौकाराच्या मदतीनं ते खेळत असताना पाहायला मिळाले. परंतु अय्या त्यांचा फुलरलेचा बॉल त्यांचा इष्टांचा वेध घेणारा राहिला. अय्या त्यांना पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर आलेले गोलंदाज साहिल सध्याच्या घडीला षटक क्रमांक दुसरा तळतात. ओपी गोल कापेट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येतील. थोडीशी पब्लिक पाहायला मिळाल्या जिथे फायदा उचलला जाईल. बॅटिंग करत असताना रोहन आणि ललित या दोन्ही बॅटरची चांगली रनिंग मिडल विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथेही दुहेरी धाव प्राप्त केली जाते. या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 23 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. 23 धावा मोठी धावा संख्या उभारू शकतो टीम रुद्र 11 यशवंत नगर संघ. कारण की सुरुवात इथे मात्र चांगली राहिली होती. यश घाग बॅटरची तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर रोहन मोरे आणि ललित जाधव हे दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला डाव सांभाळत आहेत. पार्टनरशिप बिल्ड होऊ लागली आहे. स्लोवर बॉल समोरच्या दिशेला अटॅकिंग इंटेंट न केला. समोर क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले. अडवतील फेकतील तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात येईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे. ती स्पर्धा एकंदरीत जर आपण पाहिली तर dreamscricket.in या युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. आणि सध्याच्या घडीला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा dreamscricket.in मागच्या सप्त्यामध्ये कंप्लीट केला. शनिवारच्या रात्रीमध्ये तो त्यानं कारनामा केला होता. कौस्तुभजी पाटील त्याचबरोबर संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून यशस्वी कार्य आपण सातत्यानं पाहतो. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकले. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल
25 या आकड्यावरती 25 धावा फलकावरती अर्थातच पहिल्या 9 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय, जिथे पहिली 2 षटकं अर्थातच पहिले 12 बॉल हे त्यापैकी 2 षटकं आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये कोऱ्यानं धावा जमा केल्या 19 धावा या ज्यांच्या विरोधामध्ये ठोकल्या. त्यानंतर साहिल कुठेतरी कमबॅक करतायत. त्यावेळेस मिस्टर स्ट्रोक राहिला. बॉल बॅक टू द ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये. धक्का क्रमांक 2 टीम रुद्र 11 यशवंत नगर संघाला फलंदाज ललित जाधव बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हरपिच बॉल होता, हवेमध्ये खेळला, बरेचशी उंची बॉल न घेतली. त्यानंतर साहिल गोलंदाजी करत असताना बॉल वरती आले. यशस्वी खेळ त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आला. धक्का बसला. टीम रुद्र 11 या संघाला ललित जाधव 2 बॉल मध्ये 1 धावेवरती बाद झाले. त्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील मनीष पार्टे. मनीष पार्टे आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये रुद्र 11 यशवंत नगर या संघानं विश्वास दाखवला. अगदी जर आपण पाहिलं तर संघ सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. सन्माननीय श्यामजी कराडकर साहेब, कारण की विश्वास दाखवला इथे मनीष पार्टे यांच्या जबाबदारीवरती, कारण की त्यांची बॅटिंग सातत्यानं आपण पाहतो. त्यांच्या बॅटिंगचा बोलबाला त्या संपूर्ण क्रिकेट असोसिएशन मध्ये असतो आणि अगदी त्याच कारणाने सन्माननीय कराडकर साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्यावरती विश्वास दाखवला. कोलाड क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय दिनेशजी पाशीलकर साहेब इथे सकाळच्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेले. त्याचबरोबरीनं संजयजी राजीवले साहेब सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या होत्या. काल परवा तुम्ही सामियाना फॉलो करत असाल तर अनेक तारे सितारे या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जिथे आपण नाव घेणं गरजेचं राहील. निखिल पारवे असतील, त्यानंतर पराग खोत असतील, त्यानंतर शाहिद शेख असतील, असे मोठे तारे सितारे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आपण पाहिल्या. रिझन मध्ये मोठा फटका आला. बॅटर मनीष पार्टेच्या बॅटमधनं पहिला बॉल फेस करत असताना आलेला चौकार या 4 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 या आकड्यावरती. 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा एकंदरीत जर विचार केला तर साहिल हे षटक क्रमांक 2 तळतात. पहिला 5 बॉल मध्ये तब्बल 10 धावा त्यानं खर्च केल्यात. फुललेंचा बॉल अडवा बॅट ऑन सेटला केला. क्षेत्ररक्षक बॉल वरती शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनला वेगानं बॉल वरती आले. अडवतील फेकतील तद्वरीत एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 30 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलाय. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये 30 धावा या धावफलकावरती आल्यात. 12 बॉल मध्ये 30 धावा, 2 गडी सुद्धा बाद झालेत. जमेची बाजू राहिली आहे टीम एमएसटी वॉरियर्स या संघाकडनं, कारण की पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 तळण्यासाठी आलेले साहिल यानं महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. अवघ्या धावा खर्च केल्या होत्या अगदीरा, कारण की इथून कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळेल टीम एमएसडी वॉरियर्स. चला स्पीडअप घ्यायचा, टाइम जास्तीचा लाभायचा नाहीये, कारण की एकंदरीत या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला 5 षटकांच्या मॅचेस खेळवायच्या आणि तब्बल 8 मॅचेस या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायच्या. त्यामुळे सर्व खेळाडू तुम्ही लक्ष वेधेल की आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. तातडीनं मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. बॅटिंगसाठी सुद्धा दोन्ही बॅटर्सनं सज्ज व्हायचंय. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कोलाड प्रीमियर लीग 2024 सन्माननीय साठे साहेब, त्याचबरोबरीनं माझे अध्यक्ष लाड साहेब यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा तिथे सजवण्यात येते. कोलाड ग्रामीण विभागामधील सुद्धा खेळाडूंना कुठेतरी मोठा प्लॅटफॉर्म मिळावा. रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी हे सुद्धा खेळाडू सज्ज व्हावे. लीग फॉर्मॅटचा अभ्यास असताना बाबा त्यासाठी जे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करणं गरजेचं असेल नितीनजी साठे साहेब, त्याचबरोबरीनं माझे अध्यक्ष सन्माननीय लाड साहेब यांचं सुद्धा, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घेण्यात आली आहे. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज टीम एमएसटी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून प्रदीप हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र विश्वास दाखवला. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी प्रदीप या गोलंदाजावरती पॉवर प्लेचं बंधन संपलंय. त्यानंतर 5 क्षेत्ररक्षक हे मात्र आता आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. जिथे डीप स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, डीप मध्ये डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑन पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. इन पॉईंट मध्ये आपण पॉईंट पाहू शकता, एक फ्लॅशली पाहू शकता. त्याचबरोबरीनं मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. पहिला बॉल सटीक पाहायला मिळाला. टप्पा पडला, वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेग घेण्यात येईल. पहिला डॉट बॉल
या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दूरवरती ठेवलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप हे मात्र सातत्याने चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना पाहायला मिळतील, कारण की या गोलंदाजाकडे वेग सुद्धा खूप आहे आणि वेगावरती स्वार होऊन तो सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. हा ट्रॅकर मिस्टर राहिला फटका हवेमध्ये, चित्राच्या टीम मध्ये प्रोटेक्शन करत असताना पाहायला मिळतील का? पहिली चुकी झाली आहे टीम MSD ऑरियस या संघाच्या माध्यमातून. झेप इथे मात्र धरतीला दान झालाय. दरम्यान धावा अर्चित करण्यात आल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं 3 क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले होते. आय कोऑर्डिनेशन झालं नव्हतं, कॉलिंग प्रॉपर नव्हतं तिन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये आणि अगदी त्याच कारणानं झेप इथे मात्र धरतीला दान झालाय. धावा अर्चित करण्यात आल्या. त्या दरम्यान दोन धावांच्या मदतीनं 32 धावा सध्याच्या घडीला स्कोरकार्डवरती आहेत. चांगली गोलंदाजी प्रदीप यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला चालू आहे. फुलर लेनचा बॉल अडवा पाठला ऑन साइडला, बॅकवर्ड स्पेल एक रिजन क्लिअर करणारा आज चौकार. नो बॉलचा इशारा येतोय. 2+4 ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. फुलर लेनचा बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये केला. चांगलं शॉट सिलेक्शन कॅप्टन मनीष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलला फिरकावून दिलाय सीमारेषा पार. 4 धावा आल्या. अंपायरांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल, पिच या बॉल वरती असणार आहे. 5 धावा फलकावरती आल्या. 5 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं. 37 धावा धावफलकावरती येतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगली स्पर्धा ही तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. सेटला केला टीममध्ये प्रोटेक्शन, विकेटला क्षेत्ररक्षक वैज्ञाना बॉलवरती आले, अडवतील व्यक्ती तद्वर इथे मात्र एक सिंगल प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ प्रदीप हे सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात. 3 बॉल मध्ये तब्बल 8 धावा त्या प्रदीपने खर्च केल्या. त्यामध्ये एक नो बॉलचा सुद्धा समावेश आहे. इकॉनॉमी जर पाहिली तर 16च्या मदतीनं तो गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. चांगला बॉल, माची गड घेतली होती. त्यानंतर षष्टीरक्षक थोडेसे फंबल झाले. खराबपैकी पाहायला मिळाली आहे. बॅकअप नाहीये. इथे मात्र एक सिंगल प्राप्त केली जाऊ शकते. टीम रुद्र 11 यशवंतनगर या संघाच्या माध्यमातून एक सिंगल प्राप्त केले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलंय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावरती. प्रदीपचं कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने त्यानं बॉल उचलला, टप्पा पडल्यानंतर विकेट बॉल गेला होता. 5च्या रडार बॉल आला नव्हता. कट घेतली होती. यष्टीरक्षकाने इथे मात्र चुकी केली. धरतीला दान झाला आणि त्यानंतर खराब फेकी पाहायला मिळाल्या. एक सिंगल त्या बॉलवरती प्राप्त केली. ओरपीच बॉल हेलिकॉप्टर खेळायचं होतं. 5च्या कट घेतल्यानंतर प्लास्टिकला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतील, अडवतील फेकतील. तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात येते. एक चिक्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावरती. 39 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे. जिथे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या षटकातील खोलवा टापाचा हा बॉल यावरती उत्तर नाहीये. काय गोलंदाजी प्रदीपांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अचूकता, भेदकता सर्व काही संपन्न असलेली गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रदीपांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डॉट बॉलला डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबलं. स्कोर कार्ड वरती एकंदरीत जर विचार केला ना तर 39 धावा धावफलकावरती आहे. जिथे षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलेला आपण पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक घेऊयात. तत्पूर्वी आपण विनंती करूयात की प्रत्येक टीमला विनंती असणार आहे की आपण आपल्या टीमसाठी स्वतः पाणी घेऊन जायचं आहे, कारण की ही स्पर्धा आपणच आपल्यासाठी आयोजित केली आहे. एकंदरीत जर विचार केला तर 18 बॉलचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती आल्या. तिथून जर एकंदरीत जर विचार केला तर 13च्या मदतीनं स्कोर कार्ड राखलंय टीम रुद्र 11 यशवंतनगर या संघानं. अशाच पद्धतीने इथून प्रत्येक षटकामध्ये 13 धावा जर जमा केल्या टीम रुद्र 11 या संघानं तर एकंदरीत 65 धावा संख्येवरती तो पोहोचू शकतोय. एक फायटिंग टोटल इथे मात्र भाई सर आपण पाहिलं तर उभारू शकतोय टीम रुद्र 11 यशवंतनगर संघ. परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्या, ज्या पद्धतीनं आलेख उतरतोय ना तर असं वाटतं की या 65 धावा सुद्धा बनवणं मुश्किलच राहील टीम रुद्र 11 यशवंतनगर संघासाठी. परंतु जमेची बाजू ही आहे की सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक ऍज अ कॅप्टन मनीष पाटे
चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करतोय. 8 बॉल पेस करत असताना त्याच्या बॅट पण तब्बल 12 धावा आल्या. 2 षटकाराच्या मदतीने तो खेळतोय. रोहन मोरीची चांगली त्याला 7 लाभतीये. 5 बॉल पेस करत असताना 6 धावा त्या रोहनच्या बॅटमधून सुद्धा आल्या. रोहन सातत्याने सिंगल डबल वरती जास्तीचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं राहिलंय, कारण की मनीषच्या बॅटमध्ये लागल्यात. मनीषला जास्त आणि तेच खऱ्या अर्थानं टीम रुद्र यशवंत नगर या संघासाठी खूप सारं महत्वाचं राहणार आहे. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतील. P2 आहे. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जीवेश तांबे षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाजी माग पर दाखल झाले. समोर बॅटर कॅप्टन मनीष पाटे. स्विच हिट केलाय, बॉल निघून चाललाय, सीमा पार येतोय हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने डावखुऱ्याचा गोलंदाजीला आला जीवेश, त्या वेळेसच त्यानं मनसुबा बनवला की स्विच हिट खेळायचा. एक्झिक्यूट केला, बॉल निघून चालला. थर्डमॅन रिजन मध्ये जमिनीला घासत पुसत निघाला, सीमा पार आला चौकार. चला विनंती करतोय सेवक जे तिथे कोणी असतील, खेळाडू असतील किंवा इतर कोणी असेल तर त्यांना विनंती असेल की आपण बॉल तिथे उपलब्ध करून द्यायचा. सेटिंग येते. विनंती करतोय सर्व टीमला संपूर्ण स्क्वॉडची लिस्ट आमच्याकडे आणून द्या. कॅप्टनचं मी लक्ष वेधेल की आपल्या संपूर्ण स्क्वॉडची लिस्ट आमच्याकडे येणं गरजेचं आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे. पहिल्या बॉल वरती चौकाराला मनीषा बॅट बंद. 8 बॉल 17 धावा सध्याच्याकडे बॅट बंद झाल्या. स्कोर कार्ड वरती 44 धावा. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी एक गोलंदाज मागवरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर बॅटर आहे मनीष पाटे. सफल झालेत आणि एक मोठा प्रहार, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा पार येतोय बॅक टू बॅकचा बॉल. काय बोललास? बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय. 3 स्कोर कार्ड पुढे सरकलंय. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला. ऑन साइडला सफल झाले होते, ज्या पद्धतीनं फटका मारला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी जर आपण पाहिलं तर या फटक्यातील परिपक्वता आपल्याला पाहायला मिळाली आहे. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं 48 धावा दाखलकावरती आल्या. इथून एक चौकार या बॉलवरती त्याचा बल 500 रुपयाचा अगदी, कारण की या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये ओव्हरऑल जर विचार केला तर दिनेश शेट्टी पाशीलकर साहेब, संजयजी मांडुसकर साहेब, त्याचबरोबर संजयजी राजुले साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 3 चौकार, बॅक टू बॅकचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. फुलरलींचा बॉल उचलला, विकेट खेळायचं होतं. इथे मात्र एकंदरीत जर विचार केला तर गोलंदाज सरांच्या मध्ये आले होते आणि त्यासाठी त्यांना पाहणं शक्य राहिलं नाहीये. लेग बाईकचा इशारा आलाय, लेग बाईकच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 49 या आकड्यावरती. 49 धावा दाखलकावरती आल्यात, जिथे गोलंदाजी मागवरती जीवेश इथे मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळाले. 3 बॉल मध्ये तब्बल 8 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 धाव ही लेग बाईकची आली. पुढा फटका खेळायचा होता, पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर स्विंग या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक लेग बाईकचा इशारा, लेग बाईकच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकलाय. 50 धावा या धावफलकावरती. त्यात पहिलं अर्धशतक संगीत इथे कंप्लीट केलंय टीम रुद्र 11 यशवंत नगर या संघानं. आणि डगआउट मधनं टाळ्यांचा गजर सुद्धा होतोय, कारण की बॅटिंग आपल्यातनं राहिली आहे. मनीष पार्टीची 10 बॉल 21 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. गोलंदाज जीवेश पुन्हा दाखल झाले. त्यामुळे दिशा चुकली आहे. बॅटबॉलचा येतो इशारा, बॅटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 या आकड्यावरती. 51 धावा धावफलकावरती आल्या. तिथे विचार केला तर टीम MSG वॉरियर्स या संघानं तब्बल डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेला मोठा फटका केलाय. फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली करणार नाही या चुकी. धक्का क्रमांक 3 टीम रुद्र 11 यशवंत नगर संघाला. फलंदाज कॅप्टन मनीष पाटे बॅक टू द डगआउट. धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम रुद्र 11 संघाला महत्वाचा फलंदाज इथे मात्र पाहत होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तर नक्कीच गोलंदाजासाठी हॅट्रिक साठी इथे मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये
जीवेश षटक क्रमांक 4 मार्गस्थ 51 धावा धाव फलकावरती आल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये जीवेशनं पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर तितकंच ताकदीचं कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या षटकामध्ये अद्याप 11 धावा आल्या, जिथे जीवेशनं पहिल्या 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या, 2 धावा या लेग बायच्या सुद्धा आल्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळतील. स्वप्नील ओपिश बॉल देखील फटका येतोय, लेगलास केलाय, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले, कोंबलिंग पाहायला मिळाले, बॉल निघून चाललाय सीमा पार येतोय हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जीवेशचा चांगला बॉल हाताळला होता, खोला टप्प्याचा होता, हेलिकॉप्टर किल्ला बॅटर स्वप्नील नंतर क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले, एका हातानं अडवण्याचा प्रयत्न केला आणि बॉल इथे मात्र सीमा रेषा पार फरार झालाय, चौकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधनं. 4 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला, 55 धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात. या षटकाचा एकंदरीत जर विचार केला तर 15 धावा या षटकामध्ये आल्या. टीम एमएसडी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून जिथे षटक क्रमांक 4 हाताळत असताना गोलंदाज जीवेशनं मात्र 13 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट अर्थातच कॅप्टन मनीष पाटेला त्यानं बाद केलं. कमबॅक करून देणारे षटक पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला 4 षटकांचा खेळ संपलाय, 55 धावा धावफलकावरती आहेत. इथून टीम मीटिंग घेतली जाते, कारण की शेवटचं षटक हे तितकंच महत्वाचं असेल टीम एमएसडी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून, कारण की शेवटच्या षटकामध्ये कमीच्या धावा खर्च कराव्या लागतील. नंतर एकंदरीत विचार केला तर पहिल्या 4 षटकामध्ये 55 आल्या, इथून जर एकंदरीत या शेवटच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा आल्या तर चेस करणं सुद्धा या मैदानाच्या आतमध्ये कठीण जाऊ शकतोय. षटक क्रमांक 5 स्लॉटवर हाताळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज प्रदीप ज्यानं षटक क्रमांक 3 हाताळलं, चांगली गोलंदाजी केली. पुनश्च गोलंदाजी मागवरती त्यांना आमंत्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळतील. विकेटच्या हॅट्रिक साठी कॅश प्राइज येतोय एमएसडी वॉरियर्स संघाचे संघमालक महेश भांबळे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं. आणि प्रदीप हे षटक क्रमांक 5 अर्थातच डेथ ओव्हर मध्ये ते गोलंदाजीसाठी आले. रोहन मोरे 7 बॉल फेस करत असताना 6 धावा रोहनच्या बॅटमधून आल्या. स्वप्नील 1 बॉल फेस करत असताना 4 धावा त्या स्वप्नीलच्या बॅटमधून आल्या. 55 धावा धावफलकावरती या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रदीप षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी दाखल होतील टीम एमएसडी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. उललेचा बॉल होता, जिथे अचूकता भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल याही बॉल वरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमध्ये चौकार आली. आत्मविश्वास या फलंदाजाचा खऱ्या अर्थानं वाढला. ओव्हरपिच बॉल आला की कापड डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल, जिथे कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आला, अडबेल फेकेल त्याचवर इथे दुहेरी धाव अर्चित करण्यात आली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि रोहन या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2 धावा आल्या. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जर एकंदरीत पाहिली ना तर तब्बल 58 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय प्रदीप यांच्या माध्यमातून. फुलवटाप्याचा बॉल बॅक टू द ड्राइव्ह स्वतः गोलंदाज बॉल वरती आले. चांगले प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त एफर्ट प्रदीप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, जिथे एक सिंगल सहजरित्या प्राप्त केले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 59 या आकड्यावरती. 59 धावा धावफलकावरती. त्या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा आल्या. तिथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धा पाठ ऑनसाइडला खेळत होतं, पाडम बोलतो संपर्क नाहीये. इथून मात्र चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डॉटबॉल आला. डॉटबॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबले. 59 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे साथी समालोचक निलेश त्याचबरोबर आज प्लेयरच्या भूमिकेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. शेवटच्या 2 बॉल वरती 2 विकेट प्राप्त केल्या तर 500 रुपयाचा प्राइज पारितोषिक घेतोय महेशजी यांच्या माध्यमातून. चांगला बॉल गोलंदाज पडवते पीस झाला. आता मात्र विकेट बहाल करावी लागेल. रोहन हे मात्र फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धक्का बसतोय टीम रुद्र 11 यशवंत नगर या संघाला. फलंदाज इथे मात्र बाद. रोहन हे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या षटकामध्ये प्रदीप यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. रोहन मोरे यांचा एकंदरीत जर विचार केला तर 10 बॉल त्याने फेस केले. अवघ्या 7 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. 70च्या स्ट्राईक रेट न तो मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्यानंतर
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. टीम रुद्र 11 यशवंतनगर या संघाच्या माध्यमातून निखिल हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीवरती संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एकंदरीत विचार केला तर 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीने कंप्लीट केला आणि सध्याच्या घडीला चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल या षटकातील प्रदीप गोलंदाजी मागवरती दाखल झाले. दुसरा स्पेल करत असताना प्रभावित केले या गोलंदाजानं. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. उललेचा बॉल देखील फटका, बॉल निघून चाललाय सीमा पार लॉंग लेग रिजन मध्ये. हा क्लासिकल स्ट्रोक पॅटर निखिलचा बॅट बंद, अतिशय तडाखेबंद फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलरलेनचा बॉल उतरला, देखना फटका एक्झिक्यूट केला बॅटर निखिल आणि सीमा पार 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकलंय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 65 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 65 धावा बनवल्या टीम रुद्र 11 यशवंतनगर या संघानं. जिथे बॅटिंग करत असताना यश गागच्या बॅटमधून तब्बल 5 बॉल मध्ये 16 धावा आल्या. रोहन मोरेच्या बॅटमधून 10 बॉल मध्ये 7 धावा आल्या. मनीष पाटेच्या बॅटमधून 11 बॉल मध्ये तब्बल 21 धावा येत असताना आपण पाहिल्या. आणि त्यानंतर स्वप्नील एका चौकाराच्या मदतीनं एक चांगली एंड त्यानं करून दिलं. 3 बॉल मध्ये 7 धावा आल्या आणि निखिल शेवटच्या बॉल वरती एक फ्लॅश केला. अर्थातच 1 बॉल मध्ये 6 धावा या निखिलच्या बॅटमधून आल्या. गोलंदाजीचा विचार करत असताना जर आपण पाहिलं तर अय्याजानं पहिलं षटक हाताळलं, तब्बल 19 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर साहिल गोलंदाजीला आले. साहिलनं पाबरपेचं दुसरं षटक करत असताना 11 धावा खर्च केल्या. 1 गडी त्यानं बाद केला. त्यानंतर गोलंदाजीला आलेले प्रदीप यांना आपण पाहिलं. प्रदीप यांना मात्र 2 षटकांचा स्पेल हाताळला. 2 षटकांमध्ये त्यानं 20 धावा खर्च केल्या. विकेट मात्र त्यांना मिळाले नाहीये, परंतु इकॉनॉमिक गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. जीवेश या छोट्याशा गोलंदाज सुद्धा प्रभावित केलं. 1 षटक हातात असताना 13 धावा त्यानं खर्च केल्या. 1 गडी त्यानं बाद केला. ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 65 धावा या धावफलकावरती आल्या. 30 बॉल मध्ये इथे मात्र 66 धावेची गरज असणाऱ्या टीम MSD वॉरियर्स या संघाला मी इथे थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या दुसऱ्या इनिंग साठी आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक भाईजी पेटकर यांना. धन्यवाद. टॉस साठी तत्पूर्वी विनंती करूयात आपण टीम श्री क्षेत्रफळ पुई आणि विपक्ष लढत असताना टीम प्रतीक्षा एंटरप्राइजेस महादेववाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. तत्पूर्वी येताना आपली प्लेइंग 11 ची लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. या ऐकूयात भाईजी पेटकर सरांना. धन्यवाद किशोरजी सर. धन्यवाद सर. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कोलाड ग्रामीण प्रीमियर लीग 2024 सर्व पहिला आपण पाहतोय शुभारंभाचा सामना आणि खऱ्या अर्थाने उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं त्याचप्रमाणे खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असं स्वागत करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभाचा इथे मात्र आपण कार्यक्रम पाहिला. आता शुभारंभ केला त्याच्यानंतर हा आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करताना रुद्र 11 यशवंतनगर या संघाने आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये 65 म्हणजे 13च्या सरासरी नेते धावगती बनवली आहे. जर या 65 धावा बनवल्या गेल्या तर विजयासाठी आपण पाहिलं तर 30 चेंडू 66 धावांची गरज असताना MSD वॉरियर्स या संघाकडून सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आहे. इथे आपण पाहिलं तर श्री क्षेत्रपाल पुई त्याचप्रमाणे विपक्ष संघ असणारे प्रतीक्षा एंटरप्राइजेस महादेववाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि नाणेफेकी झाल्यानंतर तिथेच आपल्या इनिंगचा इथे मात्र चेंडू सिलेक्ट करून आपण घ्यायचा आहे. आपण पाहतो ही स्पर्धा
dreamscricket.com या वाहिनीवर या स्पर्धेचं संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे. जे घर बसले नक्कीच ते आपण पाहतोय. येथे मात्र जे जार आहेत पाण्याचे ते प्रत्येक पॅन्डल मध्ये आपण आपल्या खेळाडूने घेऊन जायचं आहे. श्री छत्रपाल कोळी विपक्ष प्रतीक्षा एंटरप्राइजेस नादेवाडी. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अर्थातच लांडर संघाला बिलॉंग करणारा आकाश भगत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तर त्याचा नक्कीच साथीदार पाहायला मिळतोय प्रतीक किर्लोस्कर. हा खेळाडू हे 2 सलामीच्या आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 66 धावांची गरज असताना इथे मात्र एक आक्रमक सुरुवात करणं खूप गरजेचं असेल. हे 2 पॉवर प्लेचं सेटअप जर पाहिले ना तर खूप महत्वाचे असतील ते MSC वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होता अर्थातच मनीष. पहिला चेंडू राईट हँड अर्ध विकेट येतो आकाशसाठी. हो यावेळेस मात्र फुलार लेनचा चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला धक्का MSC वॉरियर्स संघाला. आकाश बॅक टू द पवेलियन. पण जर पाहिलं तर पहिला चेंडू होता आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळती आहे. कारण पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर नक्कीच आकाशचा होता, परंतु तो असफल ठरला आणि त्याच्याच कारणाने लेग बिफोर विकेट LBWच्या स्वरूपात इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळते. आकाश मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर हेच आपण पाहतो MSC वॉरियर्स संघाचा ऋतेज संघाचा कर्णधार सुद्धा आहे आणि कर्णधारला साजेसा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये खूप करणं गरजेचं आहे. तर पहिल्या चेंडूवर विकेट संपादन झाले तर 3ऱ्या क्रमांकावर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजी जबाबदारी खूप मोठी होते. आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा आपण या ठिकाणी नामोल्लेख करू शकतो. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा नक्कीच हाशिम आमला या खेळाडूचा सुद्धा आपण त्या खेळी आपल्याला आठवावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल तो अर्थातच ऋतेज आहे. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडूवर विकेट संपादन केल्यानंतर नक्कीच एक वेगळा आत्मविश्वास या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू बराच काळ हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. हो इथे मात्र चेंडू जर पाहिला तर हातात पडला होता, परंतु तो झेल मात्र कंप्लीट करता आलेला नाहीये आणि याचाच फायदा नक्कीच दोन्ही बॅटरने उचललेला पाहायला मिळतोय. 2 धावा आणखीन धाव फलकावर अर्थातच 2 धावेचा शुभारंभ इथे पाहायला मिळतोय MSC वॉरियर्स संघाकडून. 66 धावांचं मोठं इथे आव्हान पेलत असताना त्यामध्ये पहिला विकेटचं पतन आकाशच्या स्वरूपात पहिला मोठा हादरा नक्कीच MSC वॉरियर्स संघाला मिळतोय. परंतु गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी होती ते कौतुक करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण या मैदानाचा विचार केल्यानंतर नक्कीच बऱ्याचशा धावा इथे बनवल्या जाऊ शकतील, परंतु असं असताना चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र कोणतीही चुकी नाहीये. फलंदाजी क्रमांक 2 ऋतेज मैदानाच्या बाहेर. नक्कीच मनीषचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूत पहिला जर आपण 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर 2 गडी बाद 2 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आणि खरोखरच अप्रतिम अशी गोलंदाजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये येतो. या खेळाडूला सुवर्ण संधी असणार आहे. पेटवल्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आलाय. दिवेश वाल यांच्या माध्यमातून सावकारांच्या हॅट्रिकसाठी रेप रक्कम कॅश प्राईज 500 रुपयाचं कॅश प्राईज दिवेश वालज यांच्या माध्यमातून असणार आहे. प्रत्येक वंदा स्ट्राईक आणि इथे मात्र आपण पाहिलं तर संघ थोडासा अडचणीत सापडलाय. राईट आर्म वर विकेटने पुढचा चेंडू यावेळेस मात्र खोलात टाकलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत कोणतीही धावसंख्या धावफलकावर जोडली जाणार नाहीये. म्हणजेच अप्रतिम उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी काय असते ना ते नक्कीच या मनीषची गोलंदाजी जर पाहिली ना तर त्याचं प्रात्यक्षिक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्णपणे पाहिलं ना तर इथे MSC वॉरियर्स संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम मात्र मनीषच्या माध्यमातून केलं जाते. याच दरम्यान पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. गुडलेस पाठवून पडलेला चेंडू सरळ या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामोरता. आणखीन एक चेंडू पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर शतकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद फक्त 2 धावा धावफलकावर. जिथे 66 धावांचं मोठं टार्गेट सेट केल्यानंतर इथे मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित होती ती गोलंदाजी मात्र नक्कीच निखिलच्या माध्यमातून केली जाते. शेवटचा चेंडू राईट आर्म वर विकेटने पुन्हा एकदा
इथे आत्ताचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजाने, इथे सुद्धा अपयश आलंय आणि षटक क्रमांक इथे पहिलंच पॉवर प्लेचं संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या फक्त 2 धावा. काय गोलंदाजी होती या यशवंतनगर संघ पहिल्याच शुभारंभाचा सामना खेळत असताना उत्तम दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मनीषचं हे पहिलं षटक आपण जर पाहिलं ना तर फक्त 2 धावा देऊन गेलाय आपल्या संघाला. इथे मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने अग्रेसर करताना गोलंदाज मनीष पाहायला मिळतोय. श्री छत्रपाल कोळी विपक्ष प्रतीक्षा एंटरप्राइजेस महादेववाडी या संघादरम्यान नक्कीच नाणेफेकी झालेली पाहायला मिळते. या छत्रपाल कोळी संघाने येथे नाणेफेकी जिंकली आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अर्थातच सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी यश घात हा गोलंदाज इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतं, ज्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली होती. तोच इथे रिव्हर च्या माध्यमातून इथे गोलंदाजी केली. पहिला चेंडू राईट आर्मवर अर्ध विकेटने हो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला. आक्रमक फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करते तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे धाव फलकावर जोडल्या जातील. 2च्या मदतीने संघाची धाव संख्या तब्बल पोहोचते ते अर्थातच 4 आकड्यावर. इथे मात्र सांघिक दुसरं षटक आहे, वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर यश हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. फुलटा स्पर्धेचा चेंडू आहे, नक्कीच बॅटची काढा घेऊन चेंडूचा पाण्याचा दरम्यान देशामध्ये ट्रॅव्हल होतो. या जमिनीला गुदगुल करत चेंडू जातो या सीमा रेषे पार. पंचांचा इशारा येतो, हा येतो या खणखणीत चौकार. या चौकारच्या मदतीने पाहिल्यानंतर नक्कीच 8 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर नक्कीच प्रतीकचा जर विचार केला तर प्रतीकच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 2 चेंडू त्याने फेस केलेत आणि या 2 चेंडू मध्ये एक चौकारच्या मदतीने तब्बल 6 धावा धाव फलकावर नक्कीच जोडल्या गेल्या. एक चांगलं योगदान नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अर्थातच यावेळेस मात्र पॉइंट रिझल्ट मध्ये केलेला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पूर्ण दुसरीचा केला जातोय प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर डबल डिजिट मध्ये अर्थातच सचिन समीर सर तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 धाव फलकेवर आपल्याला पाहायला मिळतोय. की जिथे मात्र संघाला सावरण्याचं काम, संघाचा डाव सावरण्याचं काम येथे प्रतीकच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण तब्बल 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा एक चौकारच्या मदतीनं त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, नक्कीच चांगला फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा आपला बल होतोय, त्याच्याच कारणाने इथे मात्र 2 धावा आणखीन धाव फलकावर घेतली जातील. त्या 2च्या मदतीने 2 धावा नक्की धाव फलकावर अर्जित केल्यानंतर 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. इथे षटकातील अजून 2 चेंडूंचा या दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. मार्गस्थ असताना 2 चेंडू अजूनही येणं बाकी. गोलंदाजी मार्कवर यश राईट आर्मवर विकेटने यावेळेस मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान आणखी एक धाव येथे कंप्लीट केली जाईल. नक्कीच आपण पाहिलं तर थोडस जोखीम, थोडस रिस्क पत्करली होती या फलंदाजाने, परंतु नक्कीच कोणताही धोका या ठिकाणी निर्माण झालेला नाहीये. शेवटचा चेंडू असणार हे षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या 13. इथे मात्र नक्कीच लाईन आउट ऑस्टनचा बाहेरचा चेंडू पंच दंडात्मक कारवाई करतील. अर्थात जमिनीला समांतर हात फैलावून सांगतील की हा स्कोर चेंडू आहे. अवांतर धाव धाव फलकावर जोडल्यानंतर धाव फलक हलतं होईल. अर्थातच 14 धावा धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तिथे दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. हो यावेळेस तर आड्या बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या शॉर्ट पेल लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत इथे आणखीन एक धाव कंप्लीट केली जाईल. आपण जर पाहिलं तर इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अर्थातच पॉवर प्लेचा षटकाचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच आपण पाहतोय 1 धाव धाव फलकावर घेतली जाईल. 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीचा फायदा उचलणं गरजेचं होतं तो फायदा नक्कीच एमएसए वॉरियर्स संघाच्या फलंदाजांना इथे मात्र उचलता आला नाहीये. नक्कीच आपण पाहतो 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 15 धावा धाव फलकावर. इथे मात्र आपण पाहतोय तर नक्कीच अजून या सामन्यामध्ये
18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तब्बल 51 धावांची गरज, म्हणजे खऱ्या अर्थाने आक्रमण करावं लागेल ते MSD वॉरियर्स संघाला. तुझा प्रयत्न राहिल्या प्रतीकच्या माध्यमातून, परंतु थोडेसे प्रयत्न अपुरे ठरतात असं म्हणूया. कारण आपण जर पाहिलं तर चौकार आणि षटकारांची नक्कीच आतिषबाजी करणं खूप गरजेचं आहे. कारण 66 धावा धापालकावर असताना इथे मात्र मनीषची जी गोलंदाजी पाहिली होती ना, ते अप्रतिम राहिली होती. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच मनीष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट. हो, इथे मात्र आडव्या खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड होईल तोपर्यंत इथे 1 धाव घेण्याची संधी आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचला असतात 16 या धावसंख्येवर. म्हणजे विजयासाठी 17 चेंडूवारी तब्बल 50 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र संघर्ष दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातो. अर्थातच संघर्ष अधिकचा करावा लागतो तो MSD वॉरियर्स या संघाला. कारण 66 धावांचा पाठलाग करताना पहिले 2 फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर इथे मात्र जबाबदारी या 2 फलंदाजांवर असणार आहे. समोरच्या दिशेने खेळून काढला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तोपर्यंत इथे आणखीन 1 धावफलकावर सहजरित्या घेतली जाईल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते. अर्थातच 17 या आकड्यावर. 17 आकडा म्हटला की नक्कीच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशुभ अंक मानला जातो. परंतु हा अशुभ अंक कोणत्या संघासाठी असेल? गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू मनीषच्या माध्यमातून फेकला जातो. इथे मात्र बॅटला नक्कीच स्पर्श झालेला पाहायला मिळतोय. थोडीशी चुकी म्हणावी लागेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून होती आहे. कारण आपण जर पाहिलं तर ही विकेट खूप महत्वाची होते. आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज प्रतीक आहे. प्रतीक तेलंगे याला मात्र इथे मध्ये जीवदान दिलं. आणखीन 1 डॉट चेंडू. मनीषचं मात्र जितकं कौतुक करावं तितकं कमी असेल. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती आणि त्याच्यानंतर ही गोलंदाजी अप्रतिम उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच वारंवार साकार केला जातोय. नक्कीच अजय 11 खाम संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र जाऊन खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव घेण्याची संधी आणि इथे मात्र 1 धावेने नक्कीच जास्त नुकसान यशवंतनगर संघाला होणार नाहीये. कारण चौकार षटकारांची अपेक्षा MSD वॉरियर्स संघाला आहे आणि त्याची पूर्तता इथे मात्र केली जात नाहीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिले ना तर 18 वर पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र पंतांचा इशारा आहे. हा नो चेंडू आहे. डीप कव्हरच्या डीप पॉइंटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर इथे मात्र आणखीन 2 धावा. 1+2 2 धावे 3 धावेने इथे धावफलक पुढे सरसावेल. अर्थातच 21 धावा. 9+2 धावा इथे धावफलकावर घेतल्या जातील, अर्जित केल्या जातील. 3च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ते तब्बल 21. लॉस ऑफ 2 विकेट फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते MSD वॉरियर्स संघ. इथे 9 फ्रीटचा संधी नक्कीच फलंदाजावरती, परंतु कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा म्हणजे 7.3च्या सरी. पाणी द्यायचं मैदानात, कृपया विनंती आहे आयोजक. यशवंत नगर या संघाला विनंती की आपण आपला संघाचं पाणी या ठिकाणी घेऊन जायचं आहे. 3 षटक ज्या वेळेला कंप्लीट होतील ना त्यावेळेला मात्र नक्कीच आपल्या संघाने ती जबाबदारी घ्यायची की आपल्या संघासाठी इथे पाणी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पुरवलं जाईल याची दक्षता आपण आपल्या टीम मेंबर्सने घ्यायची आहे. आपण पाहिलं तर 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला यश भाग मैदानाच्या आतमध्ये त्याला 13 धावा जरूर दिल्या होत्या. परंतु इथे जर पाहिलं ना तर नक्कीच 2 षटकांमध्ये ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे त्या अर्थातच मनीष हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 8 धावा त्याने आपल्या 12 चेंडू मध्ये खर्च केल्यात आणि खऱ्या अर्थाने समोरचा संघ MSD वॉरियर्स संघाला इथे मात्र बॅकफुटवर खऱ्या अर्थाने ढकललंय ते मनीष या गोलंदाजाने.
आपण पाहतोय कोलाड ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने एक अप्रतिम दर्जाचं उत्कृष्ट आयोजन त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या स्पर्धेला नक्कीच रायगड असोसिएशनचे संलग्न असलेले दोन पंच अर्थातच आपण पाहतो अनिरुद्ध सोनवणे सर त्याचप्रमाणे राम खाणे हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील. रोहन मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळते. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून 45 धावांची तब्बल गरज आहे. आपण पाहतो प्रतीक तेलंगेचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याने 1208 बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे प्रतीक तेलंगला थोडंसं आक्रमण करावं लागेल कारण आपल्या संघाला जर विजयशी संपादन करायचे असेल ना तर नक्कीच इथे आक्रमक रूप धारण करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सांघिक चौथं आणि अर्थातच पहिलं वैयक्तिक षटक हाताळण्यासाठी रोहन मोरे. यावेळेस मात्र व्यापक जाऊन टच केला चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक धक्का क्रमांक 3 अर्थातच MSD वॉरियर्स संघाला बसतोय. आपण पाहतो इथे मात्र हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल झालाय. नवीन बॅटर जिवेश तांबे केच लांडर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक डावखुरा फलंदाज पाहायला मिळेल. जिवेशला मात्र 11 चेंडू इथे या सामन्यामध्ये पाहिल्यानंतर 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तब्बल 45 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर पाहिलं तर 4ची सरासरी नक्कीच राखावी लागते. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल कारण हा सामना जर पाहिला ना तर नक्कीच रुद्र 11 यशवंतनगर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. परंतु त्याच वेळेस मात्र नवीन आलेला बॅटर जिवेश तांबे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणार का हे प्रश्नचिन्ह असेल. गोलंदाजी मार्कवर ज्याने पहिल्याच चेंडूवर विकेट संपादन केले तर रोहन मोरे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. त्याच्या मात्र संपूर्ण पाहिलं तर लाईन ऑफ द ऑस्टम बाहेर जाणारा चेंडू पंचाचा इशारा कोणताही येत नाहीये. याचाच अर्थ हा चेंडू निर्धाव प्रत्येक निर्धाव चेंडू पाहिला ना तर इथे मात्र आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये MSD वॉरियर्स संघाला नक्कीच बॅकफुटवर ढकलला जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहन मोरेच्या माध्यमातून होतो. यावेळेस मात्र चांगला फटका सजवलाय जरूर परंतु डीप मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आहे तैनात. वन बाउन्स जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत इथे एक धाव फलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थातच 22 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून 44 धावांची गरज आहे जिथे 9 चेंडूचा अजून या सामन्यामध्ये खेळ बाकी असेल. 9 चेंडूमध्ये 44 धावा जर बनवायच्या असेल नक्कीच षटकारांची आतषबाजी करावी लागेल. परंतु अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते रोहन मोरेच्या माध्यमातून. हा ट्रॅकर चेंडू आता चेंडू पुन्हा एकदा हवेत आणखीन एक संधी विकेट संपादन करण्याचे असणार अप्रतिम प्रयत्न राहिला या क्षेत्ररक्षकाचा परंतु नक्की त्याच्या आवाक्याचा बाहेरचा झेल आपण पाहतो. याच्याच कारणाने 2 धावा आणखीन धावफलकावर जोडल्या जातील. माझे स्कोरर मित्र मला कळवतील 2 धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावर 8 चेंडू आणि तब्बल 42 धावांची गरज. प्रतीक तेलवडकर सलामीला आलं फलंदाज याचे मात्र आक्रमण करावं लागेल. याच दरम्यान त्याची कडा सुरेख खेळ पकडलाय संपला फलंदाज प्रतीकचा खेळ. विकेट क्रमांक आपण पाहतोय 34चं पतन पाहायला मिळतंय आणि इथे मात्र संपूर्ण बॅकफुटवर ढकललेला संघ पाहायला मिळतो अर्थातच MSD वॉरियर्स संघ. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी यशवंतनगर संघाच्या माध्यमातून केली जाते ना आणि नक्कीच त्यांच्या या गोलंदाजीचं उत्तर मात्र MSD वॉरियर्स संघाच्या कुठल्याही फलंदाजाकडे आतापर्यंत मिळालेलं नाहीये आणि याच्याच कारणाने हा संघ मात्र इथे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दानिश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी तब्बल 42 धावांची गरज आहे. म्हणजे 7 चेंडू आणि 42 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर आपण पाहिलं तर 6चे सरासरी राखावे लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर रोहन मोरे सज्ज होईल आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. त्याने आतापर्यंत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली आहे. म्हणजे मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 संपुष्टात आले. पंचांचा इशारा येतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि तब्बल 42 धावांची गरज. हा सामना जर पाहिला तर नक्कीच आपण पाहतो यशवंतनगर या संघाच्या माध्यमातून झुकलेला पाहायला मिळतोय. परंतु खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये अजून
MSD वॉरियर संघ फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये जो दबाव मनीषने फलंदाजी करणाऱ्या संघावर जो बनवला होता ना, आणि तोच दबाव इथे मात्र यश असेल किंवा रोहन असेल, या ती दोन्ही गोलंदाजांनी तो दबाव इथे मात्र कायम स्वरूपी ठेवलेला पाहायला मिळतोय. आणि त्याच्याच कारणाने इथे मात्र हा संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज अर्थातच शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय निखिल. अजय 11 खाम संघाचा हा खेळाडू आपण पाहायला मिळतोय. आज यशवंतनगर संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. अजय 11 खाम संघाचा विचार केला तर नक्कीच अप्रतिम असा संघ आहे. कारण आपण जर पाहिलं तर लांडरा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा अप्रतिम दर्जाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती. मनीषचा खेळ आपण पाहिला. आता आज जर पाहिलं तर नवीन गोलंदाज सज्ज होतो. सांघिक 5वा हे षटक असणार आहे. 6 चेंडू आणि 42 धावांचे गरज. 1 स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. जिवेश ताबे डावखुरा फलंदाज. हो, पहिला चेंडू फुलता स्पर्धेचा चेंडू. आता नक्कीच इथे जिवेशला मात्र बीट करणारा चेंडू आपण पाहतोय. आणि या सामन्यामध्ये पाहिल्यानंतर नक्कीच औपचारिकता म्हणावे लागेल. कारण 5 चेंडू आणि 42 धावा अजून बनवायच्या आहेत. नक्कीच थोडेसे प्रयत्न अपुरे राहिले ते MSD वॉरियर संघाचे, परंतु नंतरच्या येणाऱ्या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. हा सुद्धा चेंडू इथे मात्र जिवेशला अचंबित करणारा चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक लगातारचा हा दुसरा चेंडू मनीषच्या निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 42 धावांची गरज. राईट आर्मवर विकेट कनेक्ट गोलंदाजी होते. तिसरा चेंडू इथे मात्र ऑफ साईडला चपल झालाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार आलाय जिवेच्या बॅट मधून. या इनिंग्स मधील हा पहिला, अर्थात जिवेच्या बॅट मधून हा पहिला षटकार. या षटकाच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वर पाहायला मिळतीये. अजून 36 धावांची गरज. अर्थातच चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू या सामन्यामध्ये शिल्लक असतील. तोही संघाने नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय आपला कळवायचा आहे. श्री क्षेत्रपाल पुई गोलंदाजी स्वीकारले. धन्यवाद अध्यक्ष नितीन साठे यांचा. हा संघ गोलंदाजी स्वीकारले. 5 षटकांचा सामना असणार आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 36 धावांची गरज आहे. एक औपचारिकता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज निखिल. यावेळेस आता खोलात टाकल्या चेंडू आड्यावाट्या खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. 2 धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. यशस्वी सुद्धा झाले. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली. अर्थातच 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर जिथे 4 गडीच्या मोहमधलं आपण पाहतोय. येणारे शेवटचे 2 चेंडू मध्ये इथे अजून 40 धावा. हे 2 चेंडू एक औपचारिकता म्हणून टाकले जातील. कारण पहिल्या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच पाहायला मिळतोय तो रुद्र 11 यशवंत नगर हा संघ. यावेळेस मात्र सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. चेंडू बराच काल हवेत. विशाल टेंबे आणि त्याच्यानंतर हा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय. खेळ संपलाय. जिवेश टाकेल. एक अंतिम चेंडू या इनिंग्स मध्ये येणं बाकी आहे. आपण पाहतोय पहिला शुभारंभाचा सामना नक्कीच रुद्र 11 यशवंतनगर संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजी सुद्धा अप्रतिम दर्जाची, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली आहे यशवंतनगर संघाकडून. आणि त्याच्याच कारणाने इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर हा संघ पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहिलं तरी प्रीमियर लीग आहे. अजून आपल्याला संधी सुद्धा असणार आहे MSD वॉरियर संघाला. तिथे मात्र आपल्याला कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. षटकातील शेवटचा या इनिंग्स मध्ये अंतिम चेंडू. हप्त्याचा चेंडू हा चेंडू आपण पाहिला डॉट स्वरूपाचा आलाय. विजय होतो या पहिल्या सामन्यामध्ये. अर्थातच रुद्र 11 यशवंत नगर संघ विजय संघाचे अभिनंदन. त्याचप्रमाणे पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. राज माजी तंटामुक्त अध्यक्ष सन्मान्य श्री शरदजी दिसले या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शरद
डिसले साहेब यांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.